गोंदिया भंडारा जिले में किसानों को धान बोनस का पहला चरण दिया। इस चरण में केवल उन्हीं किसानों को ये फोन दिया गया जिन्होंने धान खरीदी केंद्र पर धान बेचा था। हालांकि जिन किसानों ने धान खरीदी केंद्र पर धान नहीं बेचा, उन्हें अभी तक बोनस नहीं दिया गया। उसके लिए गोंदिया जिले के पूर्व पालक मंत्री डॉक्टर परिणय फुके ने आज विधान भवन में विधानसभा अध्यक्ष से सभी किसानों के खाते में दूसरे चरण का बोनस जमा करने का अनुरोध किया। बोनसच्या संदर्भात दरवर्षी आपण बोनसची घोषणा करतो, तर यावर्षी सुद्धा 20,000 रुपये हेक्टरी आपण बोनसची घोषणा केली। पण आपण बोनसची घोषणा मागच्या अधिवेशनामध्ये केली आणि आता कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले। आपल्या राज्य सरकारने बोनसची घोषणा करत असताना सरसकट प्रत्येक शेतकरी ज्याच्या सातबारावर धान उत्पादन करतो, तो खरेदी केंद्रावर, सरकारी खरेदी केंद्रावर विके किंवा कुठेही विकला तरी त्याला त्या बोनसचे पैसे मिळणार असं आपण घोषणा केली होती। पण आज फक्त बोनसचे पैसे हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रांवरती माल दिलेला आहे, आपला धान दिलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। सर्व शेतकऱ्यांना सरसकट ज्या शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, हे लवकरात लवकर जमा झाले पाहिजे। दुसरी खरीप हंगामा शासन अनेकदा बोनस हे खरीप हंगामा सुरू झाल्यानंतरच जाहीर करते आणि निश्चितच याच्या